मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर, आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि 2029 चे पण आमदार, परत कोण इच्छुक व्हायला नको म्हणून सांगून टाकलं. त्यांनी 2029 चा स्पेसिफिक उल्लेख केला होता, म्हणून मी 2029 चे पण आमदार असं म्हणतो. आणि त्याला जोपर्यंत वाटतंय की आमदार व्हावं तोपर्यंतचे आमदार माननीय निलेशजी राणे, आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, माजी आमदार राजनजी तेली, संजयजी पडते, संजू परब, संजयजी आंग्रे, पडते मॅडम, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं या मतदारसंघातील पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आपण सगळ्यांची भाषणं माझ्या अगोदरची ऐकलेली आहे. त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्की तुम्हाला काय करायचंय याची 100% कल्पना तुम्हाला आता आलेली आहे. म्हणजे भगवा तर फडकवायचंच आहे, पण तो कशा पद्धतीनं फडकवायचा आहे हे देखील निलेशजीने तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणि निलेशजीनं हे पण तुम्हाला सांगितलं की कुठच्याही शक्तीला तुम्ही बळी पडू नका. अशी शक्ती जर तुमच्याकडे आली तर त्यांना सांगा आमच्याकडे महाशक्ती आहे. निलेशजी, खरंच हे व्यासपीठ बघितल्यानंतर एवढं समाधान वाटतं की दीपक भाई आहेत, तेली साहेब आहेत, तुम्ही स्वतः, आंग्रे आहेत, दत्ता सामंत आहेत, संजय पडते आहेत, काका देखील आता मला दिसले होते, काका कुडाळकर देखील आहेत, उरलेले 2-4 देखील आहेत, ते देखील तुमच्या संपर्कात आहेत, हे देखील मला माहिती आहे. पण मला असं वाटतं की या व्यासपीठामुळे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. ज्यावेळी असं दिग्गज व्यासपीठ आपल्या पक्षाकडे याची खात्री आपल्याला ज्यावेळी पडते त्यावेळी आपण कुठच्याही निवडणुकीच्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो, ही इच्छाशक्ती आपली दृढ होते. आणि तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथं 15च्या 15 जिल्हा परिषद, मालवण नगरपालिका आणि येणारी पंचायत समिती ही देखील तुमच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली तुमच्या ताब्यामध्ये असणार. आणि मानसिकता काय असते हे सगळ्यात महत्वाचं आहे. दिनेशजी, आपण खासदार होता, त्याच्यानंतर काही राजकीय संकटाला तुम्ही सामोरं गेला, आज तुम्ही आमदार म्हणून काम करताय. असं काही निलेशजींनी मला सांगून इथं बोलवलेलं नाही की माझ्या मिटिंगला आलं की माझं कौतुकच करा म्हणून. पण कार्यकर्त्याने एक आदर्श घेतला पाहिजे. मी मगाशी देखील दीपकबाईंना देखील सांगत होतो आणि विशेषतः तेली साहेबांना सांगत होतो की खासदार म्हणून दिल्लीत काम करत असतानाच कार्यक्षेत्र हे अतिशय वेगळं असतं आणि आमदार म्हणून काम करतानाच देखील कार्यक्षेत्र वेगळं असतं. मी जबाबदारीला सांगतो, पहिल्या टर्मचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उजवं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं असेल तर निलेश राणे. मगाशी देखील मी सावंतवाडीला सांगितलं की आपण सगळेच माननीय राणे साहेबांना मानतो, त्यांचा आदर करतो, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण काम करतो. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 1999 सालामध्ये झाली. त्यावेळी खऱ्या अर्थानं माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला बघायला मिळायची. आणि महाराष्ट्रातले शिवसैनिक सांगायचे की शिवसेना जर खऱ्या अर्थानं बघायची असेल तर ती तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जाऊन वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली राणे साहेबांच्या पुढाकारानं चालणारी जी शिवसेना आहे ती जाऊन तुम्ही बघून या, असं महाराष्ट्रामध्ये बोललं जायचं. आता या कालावधीमध्ये हाच भास व्हायला लागलेला आहे की निलेशजींच्या नेतृत्वाखाली सगळे पूर्वीचे राणे साहेबांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये काम करतायत. भविष्यामध्ये देखील अनेक येतील, परंतु हे ज्येष्ठ सहकारी घेत असताना निलेशजी, तुम्ही तरुण सहकार्याला देखील फार मोठी ताकद दिली, ही तुमची जमेची बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मगाशी तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की राणे साहेबांचं मताधिक्य 26,000 होतं, त्याच्यानंतर
तुम्ही विधानसभा लढवली, 8,500 मतांना तुम्ही निवडून आला, पण 2029 तुमचं मताधिक्य हे समोरच्याचं डिपॉझिट घालवण्यावर असेल, एवढं सांगत तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी करताय हे बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होतो. मग एवढी जर सगळी ताकद आपल्याकडे आहे आणि तरी भाषणात हे देखील सांगितलं की जसं त्यांनी मालवण आणि कुडाळला स्वतःचा मतदारसंघ म्हणून लक्ष केंद्रित केलेलं आहे, तसं त्यांचं लक्ष हे कणकवली मतदारसंघावर देखील आहे, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला निवडणूक फार सोपी आहे. निवडणूक जर आपण सगळ्यांनी ईर्षेनं ताकदीनं जर लढलो तर त्यांचं स्वप्न, भाईंचं स्वप्न ते आपण सगळे मिळून साकार करू शकतो. एवढी ताकद जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. मग आपण नक्की आता काय केलं पाहिजे हा संभ्रम तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये असू शकतो. त्याला स्पष्ट उत्तर असं आहे, महायुतीनंच लढण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. परंतु जर महायुती करायची नसेल, मैत्रीपूर्ण लढत करायची असेल, तरी देखील आमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचा ताकदीचा उमेदवार हा आजच तयार आहे, हे देखील मला तुम्हाला. पण हा उमेदवार तयार असताना ती उमेदवारी आपल्याला एकाला द्यायला मिळणार. त्याच्यामुळं आपण एक दक्षता घेतली पाहिजे सगळ्या इच्छुक उमेदवारांनी की आपल्या नेतृत्वाला त्रास होणार नाही. या मतदारसंघामध्ये पहिली कदाचित मालवण नगरपालिकेची निवडणूक असेल, नगरसेवक पदाची तिकीटं देत असताना आपल्या आमदाराला त्रास होऊ नये ही देखील दक्षता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. कारण आमदाराला त्रास झाला की तो थेट शिंदे साहेबांना त्रास होणार आहे. आणि म्हणून आपलं नेतृत्व जर जपायचं असेल तर त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी दिलेली जी उमेदवारी आहे ती सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि तोच संदेश एकनाथ शिंदे साहेबांचा घेऊन मी आपल्या इथं पोहोचलेलो आहे. दिनांक 7 तारखेला सुद्धा एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. ते बूथ प्रमुखांशी चर्चा करणार आहेत, नेते मंडळींशी चर्चा करणार आहेत, काही विकास कामांची उद्घाटन देखील करणार आहेत. आपण 7 तारखेला शिंदे साहेबांना शब्द दिला पाहिजे, साहेब राज्य स्तरावर कुठचाही निर्णय घ्या, महायुती केली तरी भगवा आणि युती नाही केली तरी भगवा, हा शब्द 7 तारखेला आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना द्यायचा आहे. आणि म्हणून ही सगळी यंत्रणा राबवत असताना फक्त व्यासपीठावरच्या मंडळींचं हे काम नाही. असं समजा आम्ही डोळे बंद करून विचार केला की आम्हीच फक्त आहोत आणि समोरच्या आमच्याबरोबर कोणच नाही, तर आम्ही शून्य आहोत. आता तुमच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या निवडणुकांना सामोरं जात असताना देखील तुम्ही जसं आमचं पत्रक वाटलं, तुम्ही जसं घराघरामध्ये जाऊन आमचा प्रचार केला, तशी व्यासपीठावरची सगळीच मंडळी माझ्या सकट तुमच्या प्रचारासाठी या सिंधुदुर्गामध्ये उतरणार आहे. आणि तुम्हाला कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये पाठवण्यासाठी आज आम्ही देखील निश्चय केलेला आहे. पण हे सगळं करत असताना विकास कामं जी केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणारं कोण नेतृत्व होतं हे महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तरुणांसाठी कार्यशाळा जी निर्माण केली, स्टायपेंडचा जो एक प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांनी सुरू केला तो युवकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तीर्थयात्रा दर्शन योजना ज्येष्ठांसाठी सुरू केली, ते ज्येष्ठांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्या सगळ्या योजना जर आपण संघटनात्मकरित्या लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार होऊ शकतो. परंतु जशी आमची मानसिकता आहे तशी मानसिकता आपली देखील असली पाहिजे. मी तर मगाशी निलेशजींना सांगितलं, माझी जर आवश्यकता असेल तर मी 50च्या 50 जिल्हा परिषद गटामध्ये मिटिंगला यायला तयार आहे. तुम्ही तारखा द्या, तुम्ही वेळ द्या. कारण रत्नागिरी जिल्हा जरी वेगळा असला तरी पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा एकत्रच होता आणि माझा गाव देखील वेंगुर्ला आहे. त्याच्यामुळे आपली जिल्हा परिषद ही आपल्या ताब्यात राहण्यासाठी मला जे काही कष्ट करायचे ते देखील मी करायला तयार. पण कार्यकर्त्यांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण ज्यावेळी शिंदे साहेबांचं नाव घेतो, आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना वाढवतोय अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो, त्यावेळी कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की जसं शिंदे साहेब काम करतात, दिवसाला 20-20 तास ते काम करतात, निलेशजी देखील तुमच्या मतदारसंघामध्ये 20-20 तास काम करतात. माझी विनंती आहे तुम्ही 20 तास काम करू नका. दिवसातनं 2 तास प्रामाणिकपणाने जर तुम्ही निलेश राणेंना दिलेत, शिवसेना पक्षाला दिलेत तर 15च्या 15 जागा निवडून येतीलच, पण समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येतील. आपण कमकुवत आहोत, आपण दुबळे आहोत असं समजण्याची काहीच आवश्यकता नाही. 3 पैकी 2 शिवसेनेचे आमदार आहेत. तालुका न्याय जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्याच्यामुळे ही ताकद मतामध्ये कशी रूपांतरित होईल
यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि काही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी पक्षामध्ये अनेक लोक येतात, ज्याचा राजन तेली साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, ते घाबरण्याचं काहीच कारण नाही. एखादा जिल्हा परिषद गटातला, पंचायत समितीच्या गटातला कार्यकर्ता ताकदीचा जर आपण आणला तर माझं अस्तित्व संपलं असं समजण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी ते नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे. आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर न सोडण्याची प्रवृत्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे. त्याच्यामुळं जुन्या लोकांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. पण नवीन आल्यानंतर आपला पक्ष जर वाढत असेल आणि जर स्वबळावर जायची वेळ आली तर आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो. यासाठी काही कॅल्क्युलेशन जर जिल्ह्याची नेते मंडळी करणार असतील तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे. नवीन नवीन कार्यकर्ते जेव्हा येत असतात तरी संघटना वाढत असते, परंतु एखादा कार्यकर्ता येऊन जुने सगळे बाजूला होतील अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणार असेल तर तो देखील निर्णय जिल्हा स्तरावर सगळे नेते मंडळी घेतील. पण नेते मंडळींवर जेव्हा आपण विश्वास टाकतो तेव्हा आपण आपल्या गावामध्ये काय करतो, आपण आपल्या गावातली संघटना कशा पद्धतीने बांधतो हे देखील आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपल्यामध्ये एक फॅशन असते जी मला जाणवते. एकदा निवडणुका लागल्या की माझ्या गावातला कार्यकर्ता दुसऱ्या गावात जातो तिकडचं वातावरण बघायला. तोपर्यंत आमच्या गावातलं वातावरण संपलेलं असतं. तिकडचा कार्यकर्ता चौथ्या गावात जातो त्या गावातलं वातावरण बघायला, तोपर्यंत त्याच्या गावातलं वातावरण संपलेलं असतं. त्याच्यामुळे एकामेकाच्या गावातली वातावरण बघू नका. तुमच्या प्रत्येकातल्या गावातलं वातावरण हे निलेशजींच्या नेतृत्वाखाली चांगलंच आहे. तुम्ही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे बूथ सोडू नका, तुमचे गट सोडू नका, तुमचे गड सोडू नका, तुम्ही तुमचे जिल्हा परिषद गट देखील सोडू नका. आणि म्हणूनच शिंदे साहेबांनी एक आदेश काढलाय की गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत आवश्यकता असेल तरच त्यांनी जिल्हा सोडावा, तालुका प्रमुखांनी तरच तालुका सोडावा, गटप्रमुखांनी तरच गट सोडावा, अशा पद्धतीचे निर्देश देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. हे कशासाठी दिले? मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं बेस आहे आपला. कार्यकर्ता जर त्याच गावात राहिला, त्याच वॉर्डमध्ये राहिला तर आपल्याला तिथे घडणाऱ्या घडामोडी कळत असतात. आपण त्याच्यावर राजकीय कशी मात करू शकतो याच्यावर कुठेतरी आपण रणनीती आखू शकतो, नेते मंडळींची चर्चा करू शकतो. आणि म्हणून माझी देखील विनंती आहे, आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी भगवा भडकवण्याच्या करतो ते पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गावात राहून, स्वतःच्या विभागात राहून आपला पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे कधी कधी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आश्चर्य वाटतं की ज्यावेळी मी सिंधुदुर्गामध्ये येतो, जिल्ह्याच्या नेते मंडळींची चर्चा करतो, ते कोण ना कोणतरी आपल्याकडे प्रवेश करणार असतो. जसा आज काका प्रवेश करतात. आणि सगळ्यात जास्त निलेशजी सांगायला विसरले, सगळ्यात जास्त इन्कमिंग या जिल्ह्यामध्ये कुठच्या पक्षामध्ये असेल तर ते शिवसेना पक्षामध्ये आहे. हा देखील अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये निलेशजी असतात, दीपकबाई असतात, सगळेच पदाधिकारी असतात. शिवसेनेची एक पद्धत होती, तेव्हा आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो किंवा शिक्षणामध्ये होतो तेव्हा असं राजन तेली साहेब सांगितलं जायचं की कुठच्याही ग्रामीण भागातल्या शिवसैनिकावर एखादी अडचण झाली तर 500 शिवसैनिक त्याच्या घरी पोहोचायचे. मला असं वाटतं की हेच आम्हाला सगळ्यांना अभिप्रेत आहे, हेच शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे. आणि ते महाराष्ट्रामध्ये कुठं घडत असेल तर ते निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये घडतंय हे देखील. ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येतं, ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येऊन त्याला अडचण निर्माण होण्याची कुठेतरी परिस्थिती निर्माण होते ते तुमचे आमदार तुमच्या सोबत असतात, हे अतिशय चांगल्याचं लक्षण आहे. आणि मी देखील एक अनुभव घेतलेला आहे. निलेश तोंडावर स्तुती करतो अशातला भाग नाही. तुमचा जो स्वभाव आहे, तुमची काम करण्याची पद्धत आहे, एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी जीवाला जीव देण्याची प्रवृत्ती तुमच्या आमदारांची आहे. म्हणून मगाशी मला कोणतरी सांगत होतं की सावंतवाडी मतदारसंघापुरतं आम्ही मर्यादित होतो, परंतु निलेशजी आल्यानंतर आज बाकीच्या तालुक्यामध्ये देखील शिवसेनेचं वातावरण फार मोठ्या ताकदीनं तयार झालेलं आहे. आणि राजनजी मगाशी तुम्ही म्हटलं की स्वबळ आणि याच्यावर चर्चा झाली, पण मगाशी तुम्ही जे सांगितलं ते मला देखील स्वीकारलं पाहिजे. कारण शेवटी संघटन बांधत असताना आपण आपली भूमिका काय ठरवतो, आपण आपली भूमिका घेऊन कार्यकर्त्यांकडे काय जातो, शिवसैनिकांकडे काय जातो, ती जर सकारात्मक नसेल तर आपला कार्यकर्ता देखील सकारात्मक राहणार नाही. हे जे मगाशी तुम्ही उदाहरण दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून निवडणूक लढवत असताना आपण सकारात्मक राहिलंच पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आवश्यक आहे. नाहीतर काही मंडळी अशी असतात, अनेक वेळा माझ्याकडे तिकीट मागायला येतात
आणि तिकीट मागितल्यानंतर मतदारसंघ कुठचा असतो. आता आरक्षण पडली. माझ्याकडे 3-4 मतदारसंघ जिल्हा परिषदेचे दिलेची असे आहेत की जर कुणी दिला तरी निवडून देणार. आपले कार्यकर्ते पण किती हुशार असतात बघा. म्हणजे जे 5 वर्ष फिरकत देखील नाहीत पक्षाच्या कार्यक्रमाला, ते मतदार यादीची घोषणा झाल्यापासून रोज माझ्या घरी असतात. आणि एकच सांगायचं साहेब, मी डायरेक्ट प्रचार करत नव्हतो, मी आतून प्रचार करत होतो. म्हणून तुम्हाला एवढं मताधिक्य मिळाले. मग आतून प्रचार करत होतास म्हटलं कुठं करत होतास. तर असे कार्यकर्ते जे दिलीप साहेब घराची बाजूला ठेवा. कारण आतून प्रचार करणारे जे आहेत ते आतून नंतर काय काय करू शकतात हे आपल्याला कळणार नाही. आणि ह्यांची संख्या वाढत जाते निवडणूक लागली. आणि त्याच्यानंतर निलेशजी तुम्हाला हा देखील अनुभव आला असेल, मला तर तो राज्यस्तरावर फार मोठ्या पद्धतीने येतो की ज्यावेळी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठच्या तरी उद्योग मंत्री म्हणून जायचो त्यावेळी इच्छुकांची संख्या आणि हारांची संख्या कमी असायची. पण हल्ली या 15 दिवसात ज्यावेळी जायला लागलोय त्यावेळी संख्या वाढली आणि हारांची पण संख्या वाढली. आणि हार घालता घालता सांगतात साहेब हा जिल्हा परिषद गट आहे तेवढं साहेबांना सांगा. अरे तू 5 वर्ष होतास कुठे तेव्हा सांगणार आतून काम करतो. त्याच्यामुळे आतून काम करणाऱ्यांची संख्या निवडणूक आल्यानंतर फार मोठ्या पद्धतीने वाढते. तर ते आतून काम करणारे आहेत ते आतच राहू दे, बाहेरनं काम करणारे आहेत त्याला आपण कुठे. आणि बाहेरून काम करणारे ते अंगावर घेतात तुमच्यासारखे, बरोबर ना. आतून काम करणारे नरोबा पण नरोबा, ते भेटले तरी आम्ही तुमच्या, तुम्ही भेटले तरी तुमच्या, कारण दोघेही राणे आहेत. त्यामुळे ही व्यवस्था इथं सिंधुदुर्गामध्ये अशी आहे की कोणालाही विचारलं तुम्ही कोणाबरोबर, ते म्हणतात राण्यांबरोबर. त्याच्यामुळे ही सोय काही कार्यकर्त्यांना चांगली झालेली आहे. तर असे कार्यकर्ते आधी शोधले पाहिजे. परंतु ती शंका या मतदारसंघामध्ये नाही. मी संजयजी आंग्रेंना देखील एक विनंती करणार आहे. संजयजी तुम्ही निलेशजी तिथं आता येणार आहेत, राजन दिली साहेब देखील आहेत. शेवटी स्वबळावर लढायचं, युती करायची हा साहेबांचा विषय आहे. परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या ताकदीचा उमेदवार निर्माण करणं, त्याच्या मागे आपण ताकद लावणं ही देखील पदाधिकाऱ्यांची काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. मध्ये एकदा मी मगाशी साहेबांना सांगत होतो दीपक भाईना की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उभे राहणार आहे याच्या मी मुलाखती घेतल्या. मी आताच साहेबांशी बोलत होतो, मगाशी बोललो की पुढच्या 8 दिवसामध्ये त्याच्यासाठी देखील येणार आहे. दीपक भाई, मी आणि तुम्ही असं बसून कोण कोण कुठच्या प्रभागामधनं, कोण कोण कुठच्या पंचायत समितीमधनं, कोण कोण कुठच्या जिल्हा परिषदेतनं इच्छुक आहे हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे. मी आता तुम्हाला लिहून देतो. त्यातले नवीन चेहरे 50% असणार. मी आतून काम करणार आहे आणि ते तुम्हाला 100% सांगणार. तुम्हाला सांगणार, भाईना सांगणार, भाई मी तुमचाच, भाई मी तुमचंच असं आहे. मी तर हल्ली बाई सांगतो तू माझंच असं आहे तर मला असं दाखव करू. हनुमानानं जसं प्रभू रामचंद्रांचा बरोबर ना हृदयात दाखवला होता, तर असे कार्यकर्ते निवडणुकीला भरपूर येतात. आणि त्याच्यातनं आपल्याला देखील कळेल की आपले निष्ठावान कोण आहेत, आपले ताकदीचे पदाधिकारी कोण आहेत, आपले ताकदीचे उमेदवार कोण आहेत, आपण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे. कुठच्या आरक्षणाला, त्या आरक्षणातला माणूस दिल्यानंतर त्याची वैयक्तिक काही जास्त महत्व असू शकतात. हे देखील आपल्याला, जसं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केलं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील बघावं लागेल. आणि आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे, तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा. सर्वसामान्यांचा नेता म्हणून शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. असं असताना आपण कुठं जर कमी पडलो तर त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी करू शकत नाही, हे देखील आपण नोंद घेतली पाहिजे. आणि म्हणून जास्त काही मी तुम्हाला प्रचाराच्या बाबतीत सांगत नाही, कारण निलेशजी अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करतायत. त्यांचे हात बळकट करणं म्हणजे शिवसेनेचे हात बळकट केल्यासारखे आहेत. परंतु प्रामाणिकपणानं कुठेही इकडं तिकडं न होता, मगाशी त्यांनी अतिशय 2-4 उल्लेख चांगले केले, त्याचा उल्लेख मी परत करत नाही. परंतु कुठच्याही आमिषाला म्हणून, कुठचंही आमिष बघून मला तिकडं जायचंय, मला तिकडच्या उमेदवारा घ्यायच्या आहेत, हे अळवावरचं पाणी एवढं फक्त लक्षात ठेवा. हे सगळं गेल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर. त्यावेळी तुम्ही काय करणार आहात हा देखील मला प्रश्न विचारला पाहिजे. की ज्यावेळी सत्ता व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आपण काहीतरी वेगळा विचार केलेला असेल त्यावेळी परत या व्यासपीठाकडे आपण जाऊ शकतो का, हा जर विचार आपण केला तर बाकीचं कोण धाडसच करणार नाही आणि बाकीचं कोण विचार देखील करणार नाही. आणि म्हणून आपला निष्ठावंतांचा पक्ष आहे.
निलेशजींचं अजून एक अभिनंदन करतो. निलेशजी, काही लोक चार भिंतीच्या आत काही गोष्टी सांगतात, पण तुम्ही वारंवार सांगितलं की 10 वर्षानंतरचा पराभव पचवून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आमदार झाला, त्याच्यामुळे शिवसेना वाढवणं हेच माझं कर्तव्य आहे. असे आमदार एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर मिळाले तर मला असं वाटतं आपण 125 कधीच क्रॉस करू. ही मानसिकता असणं गरजेचं आहे. अनेक वेळा ज्यावेळी विचारलं जातं, मगाशी मी 2019चा उल्लेख जाणीवपूर्वक केला, ज्यावेळी संघटना वाढवत असताना मला भविष्यामध्ये पद नाही मिळेल तरी चालेल असं सांगणारं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व असेल ते निलेश राणे. मी देखील हे सांगू शकत नाही. शेवटी याला मनाचा मोठेपणा लागतो. ज्या नेत्यांना आपल्याला घडवले त्याच्यावरची निष्ठा लागते, त्याच्यावरचं प्रेम लागतं, तरच माणूस मोठा होत असतो. आणि म्हणून निलेशजी, तुमच्या भाषणातनं अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना कळल्या असतील. तेवढ्या जरी त्यांनी उचलून धरल्या तरी बाकी कशाचीच आवश्यकता नाही. आपण एकतर्फी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवू शकतो आणि तो तुम्ही फडकवाल एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो. तिकीट वाटपाची जबाबदारी, एबी फॉर्म देण्याची जबाबदारी ही मी जरी संपर्क मंत्री असलो तरी माझ्यापासून व्यासपीठावरच्या कोणाकडेच नाही, हे पहिलं कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या. त्याच्यामुळं तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, यांनी कोणालाही तिकीटची कमिटमेंट करू नका. एखादं तिकीट नाही देता आलं, बरोबर ना दिली साहेब, तर तो माणूस आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो. तुम्हाला जे काय निवडणुकीमध्ये करायचं आहे, ज्या काही आणाभागा घ्यायच्या आहेत, ज्या काही शब्द द्यायचे आहेत, ते सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विचारून शब्द द्या, जेणेकरून सांघिकपणानं त्या व्यक्तीच्या मागे आपण उभं राहू शकतो, त्याला निवडून आणू शकतो. आणि आज तर ही सुरुवात आहे. तरी साहेब, तुम्ही जे सांगणार होता तेच मी भाषणात सांगणार होतो की हा जो हॉल आहे हा प्रचंड लकी आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवातीत केलेली आहे, त्याच्यावर भगवा फडकणार म्हणजे फडकणार. या भगवा फडकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. आपल्या मनातले मनभेद असतील, मतभेद असतील, हे सगळ्यांनी बाजूला ठेवावेत. आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करतो याच्यावर शिक्कामोर्तब करावं. आपला नेता हा शिवसेनेचा मुख्य नेता, हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं नाव कुठेही कमी होणार नाही. या पद्धतीने आजपासून आपण कामाला लागूया. पुन्हा एकदा जाता जाता पत्रकार उशिरा आले म्हणून सांगतो की आमची महायुतीचीच भावना आहे, परंतु सगळ्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार तयार आहेत. पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद. पुन्हा एकदा जसा राणे साहेबांनी इतिहास घडवला होता तसा दीपकभाईंच्या आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर आम्ही भगवा फडकून दाखवू, एवढाच शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.